नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी नमो. आज होता गुरुवार म्हणून आज मी केली रवा आणि शेवयाची खीर. तर चमचाभर रवा कढईत भाजून घेतला. छान बारीक रवाच घातला. एकदम लाडूला बारीक रवा वापरतो तो घेतलाय. 2च चमचे घातलाय, जास्त नाही घातला. छान लाल होईपर्यंत भाजून घेतला. जास्तही लाल नाही होऊन द्यायचा, फक्त भाजायचा, कोरडाच भाजायचा. तूप नाही घालायचं. तूप किंवा तेल घालत असला तर घालू शकता तुम्ही, पण रवा भाजताना नाही घालायचं. हे बघा पद्धतीने थोडासा लालसर होऊन द्यायचा, जास्त लाल होऊन नाही द्यायचा. या पद्धतीने मी करते. तुम्ही कशी करता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रवा आपला भाजून झालाय. तुम्ही रवा नाही घातला ना तरी सुद्धा चालू शकतो. फक्त शेवयाची खीर, पण त्याला दाटसरपणा येण्यासाठी मी थोडासा रवा घातलाय. 1-2 चमचे बारीक रवा. तूप टाकले, तूप घातले कढईत. कढई गरम केले, त्यात तूप घातले. शेवया घेतल्या, जराशा बारीक करून घेतल्या शेवया. शेवयांचं ताट असतं ना ते जरा बारीक करून घेतल्या हाताने. अशा मस्तपैकी भाजून द्यायच्या, लाल भडक. लई पण लाल नाही करायच्या, छान भाजून घ्यायच्या तुपात. तुम्ही तेलात पण भाजू शकता. तूपही चालतं, तेलही चालतं. छान भाजून घेऊस्तोपर्यंत इकडं मी दूध गरम करायला ठेवलं. हे बघा आपल्या शेवया भाजून घेतल्यात. हे बघा अशा पद्धतीने मंद आचेवरच भाजायच्या. लई पण जास्त पण हे करून भाजायच्या नाही. इकडं दूध 2 वाटी ठेवले मी गरम करायला. तुम्ही कमी जास्त दूध करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. कुणाकुणाला आवडतं, कुणाकुणाला दूध आवडत नाही जास्त. मग तुम्ही पाणीही थोडं घालू शकता. दूध आणि अर्ध पाणी अर्ध दूध पण घालू शकता. मी अर्धी वाटी साखर घातली. तुम्ही 1 वाटी घालू शकता, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर. हलवून घ्यायचं असं. अर्ध दूध अर्ध पाणी घातलं तरीही चालू शकतं. हे मी ड्रायफ्रूट होतं ते थोडंसं घातले. काजू, बदाम आणि पिस्ता होता आणि केसर होतं. ते मिक्सरला मी बारीक करून घेतले. शेवया घातले भाजलेल्या, आपण तुपात भाजलेल्या शेवया. आज नैवेद्याला खीर केली रव्याची. गुरुवार, हा 4था गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आहे हा, म्हणून आज खीर केली. गेल्या गुरुवारी पोळ्या केल्या होत्या. थोडंसं तूप घातलं, परत वरून थोडासा रवा भाजून घेतला होता तोही घातला. रवा शिजतो लगेच. रवा शिजायला बारीक रवा आहे ना, त्यामुळे लगेच शिजतो. हलवून घेतलं थोडंसं. छान वेळ लागत नाही याला, पण मऊ शिजण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचं. 10 मिनटंही लागत नाही. हे बघा या पद्धतीने लगेच शिजतात शेवया, पण झाकून ठेवल्यावर जरा एकदम मऊ शिजतात छान. हे बघा या पद्धतीने आपल्या शेवया तयार आहे.
प्लीज व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. तुम्ही कशा करता ते नक्की सांगा. तुम्ही काय काय केला आज उपवासाला गुरुवार ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे बघा, या पद्धतीने आपली शेवयांची खीर आपली तयार आहे. आता याच्यावर दूध घेऊन सुद्धा खाल्लं तरी चालतं आणि अशीही घेऊन खाल्ली तरी तुम्हाला आवडत असले तर चालते. मला दूध लागतं म्हणून मी त्याच्यावर दूध ओतून घेतले. हे बघा, या पद्धतीने आपली शेवयांची खीर तयार आहे. तुम्हाला गुरुवार कसा गेला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, आपली खीर तयार आहे. खीरपुरीचं जेवण आहे. या सर्वजण आमच्या घरी उपवास सोडायला. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. श्री स्वामी समर्थ सर्व.